सो हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग सुरू करतो आपण शेतातून, कारण की आपण आहे शेतकरी. तर आपला कायम शेतातच सुरू होणार आहे गाईज, नवीन किराय येणार नाही, कारण की आपण शेतातच येतो कायम. हे आपल्या वासऱ्या. आणि कालच्या ब्लॉगमध्ये बनवलं होतं गोबर गॅस, म्हणजे ते 3-4 दिवस पहिले बनवून ठेवला होता, पण बनला तर नाही, काही फेल होऊन गेला. म्हणजे बनला होता गॅस, पण आमच्याकडून ते आगच लागली नाही, मग बेतच झाली, बनला की नाही. तर आज पुन्हा तेच बनवणं चालू आहे. तर हे गॅससाठी लागणारी सामग्री, शेण आणि पाणी मिक्स करून ठेवले काय त्याच्यात, आणि बॉटलमध्ये ते पुन्हा भरायचं आहे. तर चला पुन्हा एकदा बनवून पाहू. कोशिश करण्यावाला कधी हार नव्हती. तर चला एकदा पुन्हा ट्राय करू. जमलं तर जमन, नाही जमलं तर आहेच. तर चला बनवूया गोबर गॅस. तर हे जे बनवून ठेवलेलं आहे आपण, आता याला ह्या बॉटलमध्ये भरायचं आहे आणि वरून सील पॅक करून ठेवायचं आहे, कारण की त्याच्यात गॅस बनला तर तो लीक नाही झाला पाहिजे. तर चला पहिले याला बॉटलमध्ये भरू आणि मग याला सील पॅक करून ठेवू. गाइस, तर गोबर गॅसचा प्लॅन फेल झालेला आहे, कारण की आपल्याला राहिलेली आहे ती करा जीवार, कारण की आपल्याला जी कामं जीवाराला आपण ते काम करत नाही. तर आता बघू काय करायचं काय नाही. तर चला करू थोडा आराम पहिले, मग बघू. सो गाइस, तर काकाचं गहू भरणं झालेलं आहे आणि आता आपण हरभऱ्याला पाणी चालू केलेले गाईच. हे असे फुलं आलेले आपल्या हरभऱ्याला. आता त्याला मस्त घाटे लागतील. घाटे म्हणजे हरभरेच. तर आता पाणी चालू केलेलं आहे. पहिले काकाचं गव्हाचं चालू होतं भरणं, तर ते झालेलं आहे ना. आता हरभऱ्याला चालू केलेलं आहे. तर भर दे हरभरं, आणि मग आज औषध बी मारत होता घास त्याच्यावर, पण मग आता सोबत आहे, पण ते मशीन आणून ध्यानात नाही राहिलं काही. तर बघू, पहिले पाणी भरून घेऊ, नंतर मारू औषध. तर चला भरतो पाणी, मी चालू केले पाणी. गायच, तर मला लागलेली खूप भूक, पण मग घरी आलो. घरी तर स्वयंपाक मम्मीने अर्धाच करून ठेवलेला आहे. रशी खीर, पण त्यासोबत खायला पोळीच नाही. पोळी दिसून राहिली कुठे येतं. तर आता काय खाऊ, काही समजून नाही राहिलं. इथं फळं पडलेले, तर बघू एखादं सफरचंद खाऊन घेऊ, आणि पोळी जर भेटली नाही तर मग आईकडून घेऊन येतो पोळी. ओके, पोळी घेऊन येतो, रशी खातो. सो गाईस, तर आईकडून पोळी आणली, आणि आपल्याला फ्रीजमध्ये साबुदाणा आणि आमटी आणि दही असं सापडलेलं आहे. तर आता मस्त हे सगळं खातो, जेवण करतो, आणि पुन्हा दुकानावरती जायचं. तिथं गहूचं गिऱ्हाईक सकाळपासून येतं, ते अजून आलं नाही. तर बघू कधी येतं काय येतं. तर पहिले जेवण करून घेतो आणि मग जातो दुकानावरती. तर चला जाऊया दुकानावरती. सो गाईज, तर जेवण झालेलं आहे, आणि दुकानावरती पण कस्टमर आलेला आहे. भावाचा फोन आला होता, तर दुकानावरती जायचं आहे. तर चला जाऊया दुकानावरती आणि गहू काढून देऊया.